श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 106. श्री महाराजांचा 10वा विशेष गुण असा की त्यांनी व्यवहाराचा परमार्थासाठी भरपूर उपयोग करून घेतला. जगत हे जर भगवंतांनीच उत्पन्न केलं आहे तर त्यामध्ये सर्वस्वी वाईट अशी वस्तू असेलच कशी? वस्तूचा चांगलेपणा किंवा वाईटपणा आपल्यावरच अवलंबून असतो ना. उदाहरणार्थ पैसा. जगामध्ये आढळणारे तंटे, चोऱ्या माऱ्या, खोटे दस्तऐवज, दुष्टबुद्धी, अभिमान, द्यूत, मद्यपान वगैरे गोष्टी पैशामुळे होतात हे खरंय. पण याच पैशाच्या मदतीने विद्यादान, अन्नदान, भूमिदान, कलेला प्रोत्साहन, दवाखान्यांना मदत अशा गोष्टी मनुष्य तर करूच शकतो ना. म्हणून प्रपंच मुळात सर्वस्वी चांगला नाही, तसा तो सर्वस्वी वाईट सुद्धा नाही. आपण त्याचा उपयोग भगवंताच्या प्राप्तीसाठी करून घेतला पाहिजे. आपण बाह्यतः संसारी दिसावं, पण अंतर्यामी संसारी नसावं. घरामध्ये कुटुंब भरलेलं असावं, पण आपण माझेपणाने त्यामध्ये नसावं. हे साधायला ज्या स्थितीत भगवंताने ठेवलंय ना, त्याचा हर्ष विषाद मानू नये. श्री महाराजांचं लोकांना असं आव्हान होतं की ज्या प्रापंचिक परिस्थितीमध्ये भगवंताचं स्मरण होऊ शकणार नाही अशी परिस्थिती मला दाखवा. पैसा वाचून प्रपंच चालत नाही, पैसा नसेल तर भगवंताचं स्मरण कसं बरं होईल, असं जर कोणी म्हटलं ना तर ते स्वतःकडे बोट दाखवून म्हणायचे की मला पगार नाही, इनाम नाही, इस्टेट नाही, साठवलेला पैसा माझ्याकडे नाही, व्यापार धंदा नाही, मी आहे रामदासी म्हणजे भिक्षेकरी, मी नाम घेऊ शकतो, मग तुम्हाला काय हरकत आहे? घरामध्ये बायको अनुकूल नाही, भगवंताचं स्मरण कसं करावं असं जर ते कोणी म्हटलं, असं जर कोणी त्यांना म्हटलं तर ते म्हणायचे, पण तुमच्या बायकोला डोळ्यांनी दिसतं तरी ना, तुम्हाला ती अन्न शिजवून घालते हे काय थोडं आहे? कोणी म्हणायचं आम्हाला मूलबाळ नाही, कोणी म्हणायचं मुलं अनुकूल नाहीत, कोणी सांगायचं कर्ज आहे आम्हाला, कोणी म्हणायचं प्रकृती बरी नाही हो आमची आणि म्हणून आमच्याकडनं नाम घडत नाही. तर त्यांना महाराज म्हणायचे, प्रपंच हा कारखान्यासारखा आहे, तिथे मोडलेल्या वस्तू दुरुस्त करायला आपल्याला शिकायचंय. मग तक्रार करून कसं चालेल? म्हणून प्रारब्धानी जो बरा वाईट प्रपंच आलाय ना त्यात समाधान मानून आपण आपलं लक्ष भगवंताकडे लावावं. परिस्थिती पूर्णपणे सुधारल्यावर नाम घेऊ असं जो म्हणेल तो फसेल. जीवनाकडे पाहण्याची ही दृष्टी असल्याने नेहमी तक्रार करणारा किंवा रड्या मनुष्य त्यांना आवडत नसे. प्रपंच टाळणं अशक्य असतं. तुम्ही हसत करा आणि रडत करा, कसंही करा, तो करावाच लागतो की नाही? मग तो भगवंताच्या स्मरणात हसत खेळत का बरं नाही करू? प्रपंचाला भगवंताकडे वळवा म्हणजे त्यांचं दुःख नाहीसं होतं. हा महाराजांच्या शिकवणीचा मूळ मुद्दा. माणसाचे बहिरंग म्हणजे त्याचा प्रपंच. तो पुष्कळ सुधारत बसण्यापेक्षा त्याचं अंतरंग म्हणजे त्याची वृत्ती सुधारली तर सर्व समाज आपोआपच अधिक सुखी, अधिक समाधानी बनेल, हे महाराजांना लोकांना पटवून द्यायचं होतं. वृत्ती सुधारण्यास भगवंताची भक्ती हाच एक सर्वसुलभ उपाय असल्याने सर्वांनी भगवंताचं नाम घ्यावं असा अट्टाहास त्यांनी जन्मभर धरला. श्रीराम समर्थ श्रीराम.